Welcome to Take Math channel. Now, in the previous session, we have seen how to solve a quadratic equation by factorization method. But if we take an example like as x square plus 6x plus 2 is equal to 0. Suppose we have given the example like as this x square plus 6x plus 2 is equal to 0. In factorization method, we are splitting the middle term. Factorization या method मध्ये आपण middle term जी आहे ती split करत होतो. आता जर आपल्याला split करायचे असेल तर हा 2 जो आहे त्या 2 साठी मल्टिप्लाय होणारे असे नंबर्स लागतील की ज्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन 6 लागेल. आपण जर 2 जर घेतले तर काय 2 1 जार 2 किंवा 1 2 जार 2 आणि 2 + 1 3 होतात. 6 तर काय आपल्याला मिळत नाही. In such type of example, we can't use the factorization method. आपल्याला काय factorization method हे काही apply करता येत नाही. So the example like this, in such an example we are using a new method that is called as the completing square method. So today we will see how to solve a quadratic equation by a completing square method. Let us solve the same example, that is x square plus 6x plus 2 is equal to 0. Now to solve this example by completing square method, first we will see the method by which we are going to solve this example. या टाइपचे एक्झाम्पल ज्यावेळेस आपण सॉल्व करत असतो त्यावेळेस ज्या स्टेप्स ज्या आहेत त्या स्टेप्स अगोदर आपण एक्सप्लेन करू, ते समजून घेऊ आणि मग प्रॅक्टिस सेट 2.3 जो आहे त्यातले एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर या टाइपच्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सर्वात अगोदर हा कॉन्स्टंट टर्म जो असणार आहे हा कॉन्स्टंट टर्म राइट हँड साइडला शिफ्ट करायचा. सो लेट अस ट्रान्सफर दिस कॉन्स्टंट टर्म टू राइट हँड साइड. सो दिस इक्वेशन बिकम्स x square plus 6x is equal to plus 2 will become minus 2. आता यानंतरची जी स्टेप जी आहे ही स्टेप म्हणजे काय करायचं की या इक्वेशनला बायनॉमियल मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. आता बायनॉमियल मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे काय की आपल्याला बायनॉमियल एक्सपान्शन माहिती आहे a plus b bracket square and a minus b bracket square या फॉर्म मध्ये आपल्याला ते कन्वर्ट करायचं. we know the expansion of a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square and expansion of a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. Now to convert this term into binomial of a plus b bracket square x square आपल्याला बायनॉमियल मध्ये कन्वर्ट करायचं. बायनॉमियल मध्ये कन्वर्ट करताना आपल्याला याचं एक्सपान्शन माहिती आहे a square plus 2ab plus b square या फॉर्मॅट मध्ये आपल्याला हे आणावं लागणार आहे. मग x square ची टर्म आपल्याला मिळाली. आता फक्त काय लागतं आपल्याला 2ab आणि b square. आता 2a आपल्याकडे व्हेरिएबल x आहे म्हणजे 2x लागणार आहे. तर मी इथे डायरेक्टली 2 * x लिहिलं. परंतु आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे की ही जी टर्म जी आहे इथे येणारी टर्म ही 6 आहे. आपण त्याच्यापैकी 2 तर इथे लिहिलेले आहे. या 3 पैकी 2 आपण इथे लिहिलेले आहे. आता या 2 ला आपण कशा नंबरने मल्टिप्लाय केलं म्हणजे 6 आपल्याला मिळतील. We have to find a number. By that number, if we multiply 2, then we will get 6. So the number is 3. And our equation will remains as it is. So 2 into x, 2x plus 3. 2 3s are 6, 6x is equal to minus 2. आता या फॉर्मॅट मध्ये कन्वर्ट केल्यानंतर x स्क्वेअर मिळालं 2ab मिळालं आपल्याला. हा या फॉर्मॅट मध्ये आणायचं आपल्याला a square plus 2ab plus b square हा फॉर्मॅट आपल्याला मिळाला. a square plus 2ab आता फक्त राहतो हा b square. हा b square आपल्याला मिळवायचा. हा b square म्हणजे b ची ही टर्म 3. सो आय राइट हियर x square plus 2 into x into 3 plus
प्लस बी स्क्वेअर, हा बी आहे, याचा स्क्वेअर मी ऍड करत, लेफ्ट हँड साइडला हा स्क्वेअर ऍड केला म्हणजे मला राईट हँड साइडला देखील तो स्क्वेअर ऍड करावा लागेल. हा 3 स्क्वेअर लेफ्ट हँड साइडला ऍड केला, 3 स्क्वेअर इथं ऍड केला. आता मला फॉर्मॅट जो मिळालेला आहे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, या फॉर्मॅट मध्ये आपल्याला हे मिळालेले. मी आता इथे काय लिहू शकतो, आता हा a स्क्वेअर म्हणजे हा x प्लस a प्लस b म्हणजे 3 ब्रॅकेट स्क्वेअर, याचं एक्सपान्शन पहा, x स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू x स्क्वेअर प्लस 2x इंटू 3 प्लस b स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर. हे बायनॉमियल मध्ये कन्वर्ट केला. हे बायनॉमियल मध्ये कन्वर्ट करणं हेच याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट ही स्टेप आहे. इथं कन्वर्ट करणं करता आलं म्हणजे आपलं नेक्स्ट पूर्ण एक्झाम्पल जे आहे ते टोटल सॉल्व्ह झाल्यासारखं आहे. सो -2 will be as it is, 3 square is 9. So I write here x plus 3 bracket square is equal to 2 minus 2 plus 9, that is equal to plus 7. आता हा स्क्वेअर आहे आणि इकडे तर हा तर काही स्क्वेअर नाहीये. आता दोन्ही साइड्स आपण स्क्वेअर रूट घेऊ. by taking square root, x plus 3 चा स्क्वेअर रूट काढला तर x plus 3 आणि 7 चा स्क्वेअर रूट आहे, 7 स्क्वेअर रूट आहे प्लस आणि मायनस दोन साइड मध्ये असतं. आता एकदा म्हणजे स्क्वेअर रूटची व्हॅल्यू असेल एकदा प्लस येईल एकदा मायनस येईल. आता एकदा आपण याची व्हॅल्यू प्लस घेऊन एकदा याची व्हॅल्यू मायनस घेऊ. टेकिंग प्लस taking minus, x plus 3 is equal to plus root 7, x plus 3 is equal to minus root 7. So x is equal to plus root 7 minus 3 and x is equal to minus root 7 minus 3. That is the solution of our quadratic equation x square plus 6x plus 2 is equal to 0. I repeat again the procedure how to solve a given equation by computing square method. जे इक्वेशन आपल्याला दिलेलं असेल त्याच्यातली कॉन्स्टंट टर्म आपण राइट हँड साइडला शिफ्ट केली, साइन अप्रोप्रिएट आपण चेंज केलेले, प्लस चा मायनस केलेले. त्यानंतर ही जी टर्म जी आहे या टर्म आपल्याला बायनॉमियल मध्ये कन्वर्ट करायचं a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर मध्ये. सो x स्क्वेअर विल रिमेन ॲज इट इज, 2x आपल्याला प्रत्येक टर्म मध्ये लिहायचं असेल, x असेल तर x, y असेल तर y, इथे x होता x लिहिला, 2x लिहिला. नंतर हा नंबर कसा मिळवला आपण, या 2 ला कुठल्या नंबरने मल्टिप्लाय केलं म्हणजे 6 मिळतील. सो हियर वी गेट 3 इज इक्वल टू -2 ॲज इट इज. x स्क्वेअर a स्क्वेअर प्लस 2ab मिळाला. आता b स्क्वेअर राहिला, तो b स्क्वेअर आपण नेक्स्ट स्टेप मध्ये दोन्ही साइडला ऍड केलेला आहे. हा b म्हणजे 3 स्क्वेअर इथे ऍड केला, 3 स्क्वेअर इथे ऍड केला. मग आपला बायनॉमियल मध्ये कन्वर्ट झालं, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -2 प्लस 3 स्क्वेअर 9, x प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 9 -2 इज इक्वल टू प्लस 7. टेकिंग स्क्वेअर रूट, याचं स्क्वेअर रूट काढलं, x प्लस 3 आलं, 7 स्क्वेअर रूट अंडर रूट 7 प्लस मायनस दोन व्हॅल्यू असतात, एकदा व्हॅल्यू प्लस घेतली, आन्सर मिळाला x इज इक्वल टू प्लस रूट 7 मायनस 3. टेकिंग मायनस, x plus 3 is equal to minus root 7, x is equal to minus root 7 minus 3. Now we will solve the examples given in practice 2.3. So our first step is transfer this constant term to right hand side. Minus 20 will become plus 20. Now let x square plus 2 into x into. आता या 2 ला कशाने आपण मल्टिप्लाय केलं, जे फक्त इथं त्याचा कोएफिशिएंट 1 बाय तो 1 is 1 up. 2 will get cancelled, x will remain as it is equal to 20.
बायनॉमियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. ए स्क्वेअर प्लस 2ab मिळाला. बी स्क्वेअर दोन्ही साईडला आपल्याला ऍड करायचं. सो एक्स स्क्वेअर प्लस 2 into x into 1 upon 2 plus 1 upon 2 bracket square 20 plus 1 upon 2 bracket square. 1 upon 2 bracket square दोन्ही साईडला आपण ऍड केला. हा ऍड केल्यानंतर आता आपल्याला या फॉर्मॅट मध्ये मिळालेला आहे ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आणि हा जो इज इक्वल टू 20 प्लस 1 अपॉन 4. ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर या फॉर्मॅट मध्ये मिळाला. तो फॉर्मॅट आपण घेऊ. एक्स प्लस 1 अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम नाहीये. आपण 4 1 जार 4 20 4 जार 80 प्लस 1 80 प्लस 1 81 अपॉन 4. स्क्वेअर रूट घेऊ आपण आता. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. स्क्वेअर रूट जो आहे तो प्लस मायनस येईल. 81 चा स्क्वेअर रूट 9 4 चा स्क्वेअर रूट 2. एकदा व्हॅल्यू आपण प्लस घेऊ, एकदा व्हॅल्यू मायनस घेऊ. ही प्लस घेतल्यानंतर व्हॅल्यू आणि इथं मायनस घेतल्यानंतर व्हॅल्यू. एक्स प्लस 1 अपॉन 2 is equal to plus 9 upon 2 and इथे x plus 1 upon 2 is equal to minus 9 upon 2. X is equal to 9 upon 2 minus 1 upon 2. X is equal to 9 minus 1 8 upon 2. 2 1s are 2, 2 4s are 8. X is equal to 4. आणि इथं जाईल आता x is equal to minus 9 upon 2 minus 1 upon 2. X is equal to minus 9 minus 1 minus 10. X is equal to minus 5. Now we'll solve the second example. X square plus 2x minus 5. X square plus 2x minus 5 is equal to 0. Now the first step is transfer this constant term to right hand side. Minus 5 will become plus 5. X square plus 2 into x into आपल्या इथं 2x लागतात. 2x ऑलरेडी घेतलेला आहे. फक्त काय राहिला 1. म्हणजे काय 2 into x 2x into 1 2x is equal to 5. a square plus 2ab मिळाला आपल्याला. b square हा b square जो आहे हा b ची व्हॅल्यू जी आहे याचा स्क्वेअर करून लेफ्ट हँड साइड आणि राइट हँड साइडला आपल्याला ऍड करावा लागेल. स्क्वेअर जो आहे आपला 5 plus 1 square 5 plus 1 a square plus 2ab plus b square. आपल्याला असे म्हणता येईल x plus 1
bracket square is equal to 5 plus 1 6. Taking square root, square root च्या व्हॅल्यू दोन असतात प्लस आणि मायनस. नाउ टेक पॉझिटिव्ह, टेक निगेटिव्ह. So the roots are x is equal to plus root 6 minus 1 or x is equal to minus root 6 minus 1. Now the third example. M square minus 5m minus 5m is equal to minus 3. आता या एक्झाम्पल मध्ये ऑलरेडी आपल्याला minus 3 ही टर्म जी आहे कॉन्स्टंट टर्म राइट हँड साइडला शिफ्ट करून दिलेली, एक स्टेप लिहिण्याची आपली वाचलेली. सो या m स्क्वेअर आता इथे मायनस दिलेली. यापूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये प्लस साइन होता, आपण a plus b bracket square चा फॉर्म्युला यूज करत होतो. Now here we have given the sign negative. So in this example we have to convert this expression into the binomial a minus b bracket square. So m square minus 2 into m into आता 5a. या 2 ला आपण कशाने मल्टिप्लाय केलं? minus 5m मिळते. आपल्याला 5 upon 2. 2 will get cancelled. Minus m into 5 is minus 5m is equal to minus 3. 5 upon 2 आपण इथे मल्टिप्लाय केलं. a square minus 2ab मिळाला. आता हा b आहे, याचा स्क्वेअर करायचा लेफ्ट हँड साइडला आणि राइट हँड साइडला तो ऍड करायचा. A square minus 2ab plus b square square 25 upon 4. A square minus 2ab plus b square m minus 5 upon 2 bracket square a minus b bracket square मध्ये आपण इथे लिहिले. 4 3 जा डिनॉमिनेटर सारखा नाहीये, आपण याचा डिनॉमिनेटर 4 1 जा 4 घेतला. 4 3 जा 12 minus 12 plus 25. minus 12 plus 25 plus 13 upon 4. Taking square root, n minus 5 upon 2 is equal to plus minus under root 13 upon 4 चा स्क्वेअर रूट 2. एकदा पॉझिटिव्ह घ्यायची व्हॅल्यू आणि एकदा निगेटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. Positive value 13 upon 2 or m minus 5 upon 2 is equal to minus root 13 upon 2. Here transfer m is equal to under root 13 upon 2 plus 5 upon 2. m is equal to minus root 13 upon 2 plus 5 upon 2. His value
m is equal to root 13 upon 2 plus 5 upon 2 2 डिनोमिनेटर सेम आहे सो here पॉझिटिव्ह साठी काय m is equal to under root 13 plus 5 upon 2 आणि दुसरी व्हॅल्यू जी ही दुसरी व्हॅल्यू m is equal to minus root 13 plus 5 upon 2 या दोन वैल्यू में m is equal to under root 13 plus 5 upon 2 और m is equal to minus root 13 plus 5 upon 2